आपल्याला हा एक इम्पॉर्टंट क्वेश्चन बघायचा आहे. यामध्ये बघा इफ sin थीटा प्लस cos थीटा इक्वल टू √3 आहे, देन प्रूव्ह दॅट tan थीटा प्लस cot थीटा इक्वल टू 1. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. लक्षात द्या, आपल्याला स्टार्टिंगला दिलेलं आहे आपल्याला sin थीटा प्लस cos थीटा इक्वल टू √3. ॲज इट इज घेऊन घेऊ आपण sin थीटा प्लस cos थीटा इक्वल टू √3. ठीक आहे. हे घेतल्यानंतर आपल्याला इथे स्क्वेअरिंग करायची. दोन्ही साईडला जर आपण स्क्वेअरिंग केली, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड, तर काय येईल बघा, रूट ऑफ साइन स्क्वेअर थीटा प्लस स्क्वेअरिंग करायची दोन्ही साइड आपल्याला, तर साइन थीटा प्लस कॉस थीटा त्याचा स्क्वेअर इक्वल टू √3 चा स्क्वेअर. रूट स्क्वेअर इथे कॅन्सल होईल. मागच्या याला जो काही आपण फॉर्म्युला लावला तोच ते फॉर्म्युला घेऊ आपण. फॉर्म्युला काय आपल्याकडे a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर प्लस ट्वाइस ए बी प्लस बी स्क्वेअर. आपल्याला ए ची व्हॅल्यू माहिती आहे. ए ची व्हॅल्यू काय आहे तर साइन थीटा आणि बी ची व्हॅल्यू काय आहे तर कॉस थीटा. व्हॅल्यूज पुट अप करूया. साइन स्क्वेअर थीटा प्लस ट्वाइस इंटू साइन थीटा इंटू कॉस थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू 3. रूट स्क्वेअर कॅन्सल झालं, 3 राहिले. हा साइन स्क्वेअर थीटा प्लस हा कॉस स्क्वेअर थीटा, इथे एक आयडेंटिटी अप्लाय झाली. आयडेंटिटी आहे आपल्याकडे साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू 1. सो आपण या रिमेनिंग पार्ट बद्दल 1 लिहू शकतो. 1 प्लस 2 साइन थीटा इंटू कॉस थीटा इक्वल टू 3. हा जो 1 दिसतोय आपल्याला ट्रान्सपोज करायचा त्या साईडला. सो 2 साइन थीटा इंटू कॉस थीटा इक्वल टू 3 मायनस 1, तो आला 2. सो 2 साइन थीटा इंटू कॉस थीटा इक्वल टू 2. दोन्ही साईडला 2 आहे, हा 2 डिनॉमिनेटर मध्ये आला आणि 2 कॅन्सल झाले, म्हणजे व्हॅल्यू आली आपली 1. साइन थीटा इंटू कॉस थीटाची व्हॅल्यू काय आली आपली 1. आता जे प्रूव्ह करायचं ते घेऊया आपण. tan थीटा प्लस cot थीटा इक्वल टू 1 पुट अप प्रूव्ह करायचे. LHS घेऊया आपण. LHS काय आपली tan थीटा प्लस cot थीटा. tan थीटासाठी आपण फॉर्म्युला घेऊ शकतो sin थीटा अपॉन cos थीटा आणि cot थीटासाठी फॉर्म्युला घेऊ शकतो आपण cos थीटा अपॉन sin थीटा. क्रॉस जर मल्टिप्लिकेशन केलं आपण तर sin थीटा इंटू sin थीटा sin स्क्वेअर थीटा प्लस cos थीटा इंटू cos थीटा cos स्क्वेअर थीटा अपॉन cos थीटा इंटू sin थीटा. याला आपण sin थीटा इंटू cos थीटा पण लिहू शकतो. न्यूमरेटर पार्ट मध्ये बघा sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा किती होते 1 आणि sin थीटा इंटू cos थीटा. sin थीटा इंटू cos थीटाची व्हॅल्यू आपल्याकडे आलेली आहे 1. तर 1 पुट अप केलं तर ही आली 1/1 आणि RHS आपल्याला प्रूव्ह करायची होती 1. सो RHS आली. सो या पार्ट वरनं आपला हा टॉपिक प्रूव्ह झालाय.